नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? सो आपण आपला मिसलनेस एक्झरसाइज 3 सोडवत होतो. त्यातला हा क्वेश्चन 2तला प्रूव्ह द फॉलोइंग मधला हा 5th क्वेश्चन आहे. थोडासा लेंदी क्वेश्चन आहे, व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या. आपण जरा एकदा क्वेश्चन चेक करू. cos 12 प्लस cos 84 प्लस cos 156 प्लस cos 132 इज इक्वल टू -1/2. ओके, ठीक आहे, करेक्ट. सो आपण सोडूयात. ओके, सो टेक LHS फर्स्ट. LHS घेऊया याची. LHS काय बघा, cos LHS इज इक्वल टू cos 12 प्लस cos 84 प्लस cos 156 प्लस cos 132 डिग्री. ओके, ठीक. सो याला आता काय करतोय बघा, cos 12 प्लस cos 84 ॲज इट इज ठेवलं, प्लस याची फोड केली मी, याला मी असं म्हणू शकतो cos 156 विल बी 180 मायनस 24. बघा 180तनं 20 गेले, किती राहिले? 160 वजा 4 किती राहिले? 156. सो याची फोड केली 180 डिग्री मायनस 24 डिग्री, प्लस याची फोड करतो मी cos 180 मायनस 48 डिग्री. गट इट. अशी काहीतरी फोड केलेली आहे. याच पद्धतीने हा फॉर्म्युला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे तुम्हाला. सो cos 12 प्लस cos 84 प्लस नाव आपल्याकडं काय काय फॉर्म्युले काय काय आहेत बघू आपण. ठीक, मी इथं लिहितो फॉर्म्युले. ठीक आहे, थोड्याशा बारीक अक्षरात लिहितो. पहिला cos 180 मायनस थिटा. cos 180 मायनस थिटा इज वॉट? दॅट इज कॉसचं कॉसच राहणार, बरोबर. सो कॉस थिटाचं कॉसच राहणार, बिकॉज 180 आहे. सो 180ला साईन चेंज होत नाही, फंक्शन चेंज होत नाही. कॉसचं कॉस राहणार, कॉस थिटा 180 मायनस, विच मीन्स दॅट लाईज इन अ सेकंड क्वाड्रंट. सो सेकंड क्वाड्रंटला तुमचा हा काय होईल? कॉस मायनस असतो. सो मायनस कॉस थिटा. ठीक आहे. सिमिलरली इथं पण तेच आहे, त्यामुळं काय रिपीट लिहायची गरज नाही. सो हे होणार मायनस कॉस 24 आणि होणार मायनस कॉस 48. ओके, ठीक आहे. सो मी काय करतो इथं cos 12 ह्या मायनसला इथं आणतो, मायनस कॉस 48 आणि हे तुमचं हे मायनस कॉस 24 आणि हे प्लस कॉस 84. ओके, ठीक आहे. सो हे असं लिहिलेलं आहे. सो इथं काय करू आपण, इथं cos A मायनस cos B चा फॉर्म्युला वापरूयात. सेकंड फॉर्म्युला सपोज cos A मायनस cos B. cos A मायनस cos B काय फॉर्म्युला आहे तुमचा? cos A मायनस cos B विल बी 2 cos मायनस cosला साइन असतं ना, 2 sin A प्लस B डिवायडेड बाय 2 डॉट साइन B मायनस A डिवायडेड बाय 2. ओके, सो व्यवस्थित चेक करा हा फॉर्म्युला. तुमच्या पुस्तकात हे cos D cos C cos D असा पण काय काय फॉर्म्युला वापरलेला आहे, तुम्ही तसंही सोडवू शकता. सो माझ्याकडे आहे 2 sin A किती आहे? 12 अधिक 48/2 डॉट साइन B मायनस A. B किती आहे? 48 वजा 12/2. ओके, ठीक आहे. 48 वजा 12/2. इथं काय करतो मी? मायनस बाहेर काढतो. आतमध्ये माझ्या काय येईल सांगा? cos 24 मायनस cos 84. कळतंय? सो मायनस बाहेर काढल्यामुळे कंसाच्या आतमध्ये वजा झालं ते. ठीक आहे. सो सिमिलरली इथं पण हाच फॉर्म्युला लागू होतोय बघा. सो 2 sin हे थोडं सिम्प्लिफाय करू, 12 अधिक 48 60 डिवायडेड बाय 2 डॉट साइन हे किती झाले? 36 डिवायडेड बाय 2 मायनस ह्याला सेम हा फॉर्म्युला अप्लाय करू. 2 sin A किती आहे? 24 प्लस 84 डिवायडेड बाय 2. ओके, डॉट साइन 84 B मायनस 84 डिवायडेड मायनस 24 डिवायडेड बाय. ओके, ठीक. सो इथं काय होईल सांगा? 2 sin 30 डॉट साइन 36चं काय बनणार? साइन 80 मायनस 2 sin हे किती आलं? 24 80
4 plus 20, 104 plus 4, 108 divided by 2 dot sine 84 minus 24, 84 minus 20, that will be 60, 60 minus 84 minus 24 ना. ओके, सो 84 मायनस 24, 84तनं 20 गेले, किती राहिले 60, 60 वजा किती आले, हे आपलं किती आहे 24, बघा व्यवस्थित, ठीक ठीक ठीक. 84 वजा 24 गेले, 84तनं 20 गेले 60, नाही 84तून 20 गेले 64 राहिले, बरोबर, ठीक आहे. 64तनं 4 गेले 60, 60 डिवायडेड बाय 2. सो 2 इंटू साइन 30 1/2 डॉट साइन 80, ओके, मायनस 2 इंटू हे किती आलं तुमचं सांगा मला, हे आलं 2 इंटू साइन 108 डिवाइड, ओके, 2 5 जा 2 4 जा साइन 54 डॉट हे किती आलं 60/2 म्हणजे साइन 30, आणि साइन 30 किती आहे 1/2. ओके, ठीक आहे. हे जरा मी इकडं सरकून लिहितो, बघा जरा. 2 इंटू हां, तर 2 गेट्स कॅन्सल, यू विल गेट साइन 18 हियर, मायनस अगेन हे बाहेरचं 2 कोणतं आलं, ठीक आहे, हे चुकलं, ठीक. 2 इंटू साइन हां हियर अगेन 2 गेट कॅन्सल, यू विल गेट साइन 54 डिग्री ओनली. ओके, सो हे असं आहे, ठीक, एवढंच. आता पुढे याच्या पुढं काय करायचं आहे बघा, लेट, ठीक, हे एकच गणित आहे. लेट म्हणतो, लेट नाव थिटा इज इक्वल टू 0, तर थिटा हा 0 आहे, बरोबर, सॉरी 0 नाही, थिटा इज इक्वल टू 18 डिग्री. सो देन 2 थिटा विल बी 18 2 36 डिग्री, अँड 3 थिटा विल बी व्हॉट इज दॅट 18 3 54, बरोबर. आता मला एक माहिती आहे बघा, माझ्याकडं हे जे एकच मिनिट, ठीक आहे. वी नो दॅट 90 मायनस 54, बघा 90 वजा 54 केलं किती येतं आन्सर 36 येतं. 90तनं 50 गेले किती राहिले 40, 40 आणि 4 गेले 36. ओके, हे जरा व्यवस्थित लिहा. 36 इज इक्वल टू 90 मायनस 50. ओके, याला मी सपोज हां हा काय आहे 36 काय आहे तुमचा 2 थिटा, सो यू विल गेट 2 थिटा इज इक्वल टू 90 मायनस 50. ह्याला दोन्ही बाजूला मी सपोज साइन फंक्शन अप्लाय केलं, सो यू विल गेट साइन 2 थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस 54, इजंट इट. ओके, सो तर बघा मग नाव साइन 90 मायनस थिटा, साइन 90 minus theta. Okay, sin 90 minus theta will be sin 90 means there is a change cos theta. Okay, and sin 90 minus theta that lies in the first quadrant, so there is a cos theta only, so we will get here cos 54, here it is a sin 2 theta. Now what is the formula for sin 2 theta? Sin 2 theta, साइन, and that 54 is what, ठीक आहे, ते बघू नंतर. साइन 2 थीटा इज इट 2 साइन थीटा कॉस थीटा. ओके, and 54 which means 3 theta, so you have to write your formula cos 3 theta. कुठला फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे बघा तिथं cos 3 थीटाचा, आणि cos 3 थीटाचा फॉर्म्युला काय आहे बघा 4 cos क्यूब थीटा, 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा. ओके, सो हे दोन फॉर्म्युले आपण फक्त इथं लिहून घेऊयात व्यवस्थित. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला काय 2 साइन थीटा डॉट cos थीटा इज इक्वल टू cos 54 इज वॉट 3 थीटा. सो इथं मी म्हणतो डायरेक्ट लिहितो 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा. ओके, समजलं, ठीक. एक मिनिट जरा हे वायर सरळ करतो. ठीक, सो ह्याच्यातलं 2 साइन थीटा इथं तसंच ठेवा, इकडं 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटाला
डिवाइडला हे काय होणार बघा, वेगवेगळं करतो मी. हे कॉस इकडे डिवाइडला जाणार वेगवेगळं, बरोबर. ठीक आहे, ह्या कॉसला कॉस जाईल आणि ह्यातल्या एका कॉसला हा एक कॉस जाईल. तर लिहितो बघा मी हे. सो यू विल गेट 2 sin थिटा इज इक्वल टू 4 cos स्क्वेअर थिटा. 4 cos स्क्वेअर थिटा. इथं काय केलं बघा, कट केलं. इकडचा कॉस इकडं नेला, वेगळा छेद केला आणि कट केलं. सो 4 cos स्क्वेअर थिटा -3 असं मिळालं, बरोबर. आता मी कॉस स्क्वेअरच्या जागेवर आपली फंडामेंटल आयडेंटिटी वापरतो. cos square theta plus sin square theta is equal to 1. So therefore cos square theta is equal to 1 minus sin square theta. Okay, so use that 2 sin theta is equal to 4 cos square theta minus, sorry, cos square theta जागेवर वापरू 1 minus sin square theta. Okay, -3. ठीक. सो 2 sin theta 4 ने मल्टिप्लाय करा, 4 1 जा 4 minus 4 sin square theta -3. सो विल गेट 4 minus 3 1 minus 4 sin square theta 2 sin theta. ओके, सो याला आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनते बघा. याला इकडे आणू. 4 sin square theta हे प्लस 2 sin theta as it is -1 is equal to what? Is equal to 0. So you will get one quadratic equation here. So 4x square plus 2x or ax square plus bx plus c ह्या फॉर्मॅटमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो हे आपण फॅक्टरायझेशन सोडवते का बघूया. ठीक आहे, सो येईल हिअर -4. सो 2 2 जा 4 येते काही नाही. ठीक आहे, सो आपल्याला हे फॉर्म्युला मेथडने सोडवावं लागेल. सो फॉर्म्युला मेथडने सोडवूया आपण. फॉर्म्युला काय आहे, sin theta will be -b plus minus under root b square minus 4ac divided by 2a. ओके, सो इथं बघा b कोण आहे +2, सो -2 प्लस मायनस अंडर रूट b कोण आहे 2, 2चा स्क्वेअर -4 इंटू a किती आहे 4 इंटू c किती आहे -1 डिवायडेड बाय 2 इंटू 4 a किती आहे 4, 2 इंटू 4. So we'll get here -2 plus minus under root. Okay, under root हे काय आलं 2 2 जा 4 minus 4 4 जा 16. ओके, सो मायनस प्लस 16 आलं हे डिवायडेड बाय हे किती आलं 8. सो -4 प्लस मायनस हे किती आलं 20 अंडर रूट 20. सो 8. सो -12 प्लस मायनस 20चा आपण करू शकतो काय 4 5 जा. सो 4चं 2 बाहेर येणार 2√5 डिवायडेड बाय 8. ओके, सो 2 कॉमन आलं, आतमध्ये राहिलं -1 प्लस मायनस अंडर रूट 5 डिवायडेड बाय 8. 2 1 जा 2, 2 4 जा 8. सो -1 प्लस मायनस अंडर रूट 5 डिवायडेड बाय 4. सो साइन थिटा बरोबर ही किंमत मिळाली. पण दोन किमती मिळाल्या प्लस मायनस. मग कोणती किंमत घ्यायची बघा. थिटा काय आहे तुमचा 18 डिग्री, बरोबर. 18 डिग्री आहे ना थिटा, म्हणजे तो ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल कसा असतो पॉझिटिव्ह आहे. ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. सो याच्यात तुम्हाला कुठला घेणार मग. हा जर मायनस घेतला, हा मायनस मायनस ॲडिशन होऊन मायनसच येणार. सो निगेटिव्ह असतो का नाही. सो हा जर मायनस हा प्लस घेतला तर हा प्लस √5चं जे काही हे असणार ते मोठंच असणार आहे. त्याचा अर्थ मोठा आन्सर येणार आहे तुमचं प्लस येणार आहे. सो तुम्ही घेणार इथं पॉझिटिव्ह. सो इथं फक्त म्हणा थिटा इज इक्वल टू देअरफॉर sin theta will be 1 minus 1 plus √5 divided by 4. That is nothing but the √5 minus 1 divided by 4. सो हे तुम्हाला साइन थिटा म्हणजेच काय तर साइन 18ची किंमत मिळाली. कशाची किंमत मिळाली ही साइन 18 डिग्रीची किती आली √5 minus 1 डिवायडेड बाय 4. ओके, थोडंसं मोठं गणित आहे. आता तुम्हाला सिमिलरली इथं थोडंसं एकाकडे देतो वाटलं असतं. ठीक आहे, ठीक आहे. आता साइन 54ची किंमत काढायचं आहे. साइन 54 मला सांगा काय येणार आहे. 54 काय आहे 3 थिटा, म्हणजेच काय येणार आहे इथं साइन 354 म्हणजेच काय साइन 3 थिटाचा फॉर्म्युला. साइन 3 थिटा काय कॉस 3 थिटा काय असतो 4 कॉस क्यूब थिटा. याचा अर्थ साइन काय असणार आहे 3 साइन थिटा -4 साइन क्यूब थिटा, बरोबर. ठीक आहे. सो
सो याच्या आपण किमती काढूयात बघा. 3 sin थीटा किती आला तुमचा हा √5 - 1 डिवायडेड बाय 4 मायनस 4 sin क्यूब थीटा. ओके, sin क्यूब थीटा. sin थीटा किती आहे हा, बरोबर, sin थीटा हा आहे ना, सो त्याचा क्यूब आहे √5 - 1 डिवायडेड बाय 4. ओके, चा क्यूब 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 क्यूब. ओके, ठीक आहे. सो हे आपण काय करूयात आता, एक काम करा, हे व्यवस्थित सगळं लिहून घ्या एवढं. ओके, मी त्यानंतर हा भाग इरेज करतो आणि तिथं तुम्हाला ते सोडवून देतो, किंवा एवढं लिहून घ्या, हे सगळे इरेज करूया आपण. ओके, आणि जी काय आपल्याला फक्त ही एक इक्वेशन होतं ते फक्त आपण ठेवूयात, ते वेगळं लिहूयात, बाकी आपण सगळे इरेज करूया. ओके, ते एकदा पॉज करतो, लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. सो ते आपण सॉल्व करूया. सो इकडे बघा, ते sin 54 इज इक्वल टू काय आलं तुमचं 3√5 - 1 डिवायडेड बाय 4. ओके, -4. ओके, हां, डिवायडेड बाय ते किती आलं तुमचं √5 - 1 ब्रॅकेट क्यूब, बरोबर, √5 - 1 ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय 4चा क्यूब किती आला 64. सो एक एक सॉल्व करूया. 3√5 - 1 डिवायडेड बाय 4 मायनस हे पहिला सॉल्व करून घेऊया. 4 1 जा 4. ओके, 4 16 जा, सो यू विल गेट 16 हियर. ओके, याचं एक्सपान्शन करूया आपण. a - b ब्रॅकेट क्यूब फॉर्म्युला लिहितो वाटलंच तरी तर मी. a - b ब्रॅकेट क्यूबचा काय फॉर्म्युला असतो, a क्यूब -3a² b प्लस 3ab² b क्यूब. ओके, सो हे बेसिक फॉर्म्युला आहेत, फंडामेंटल, तुम्हाला लक्षात राहिले पाहिजेत. सो एक किती आहे तुमचा a क्यूब, बरोबर. सो इथं काय येणार आहे तुमचा √5चा क्यूब मायनस 3a², a म्हणजे √5चा स्क्वेअर आला 5, बरोबर, रूटला स्क्वेअर जाणार, इंटू बी किती आहे 1 म्हणजे तेवढंच आलं. त्यानंतर प्लस 3 इंटू 5 आहे. ओके, प्लस 3 इंटू ए किती आहे √5 इंटू b², बीचा स्क्वेअर 1, 1चा स्क्वेअर 1च. ओके, मायनस बी क्यूब म्हणजे 1 आला. ठीक आहे, सो हे एवढं आलं तुमचं. सो इथं घेऊया 3√5 - 1 डिवायडेड बाय 4 मायनस 1/16 वाटलंच तर इकडे घेऊयात आपण. ओके, हे आतमध्ये काय आलं बघा, √5 क्यूब म्हणजे काय √5² इंटू √5चा स्क्वेअर काय 5 आलं. सो हे किती आलं तुमचं 5√5 मायनस 3 5 जा 15 मायनस 3√5 मायनस 1. ओके, असं काहीतरी आलं. सो हे किती आलं तुमचं सांगा 3√5 - 1 डिवायडेड बाय 4 मायनस 5√5 मायनस मायनस ॲडिशन होणार. सो हे असं करतो मायनस 3√5 मायनस 16 डिवायडेड बाय 16, बरोबर. ठीक आहे, ओके. सो आता काय करूया आपण, ह्याचा छेद समान करूयात. सो छेद करू 16, एलसीएम घेऊया याचा 16. ह्याला 16 करायचं असतं 4ने गुणावं लागेल. सो वर 4ने गुणावं लागेल. सो 4 त्रिकोण 12, इथं मला 4ने गुणावं लागेल ना. ओके, इंटू 4 डिवायडेड बाय 4. सो 4 इंटू म्हणतो इथं मी, इथं लिहितो वाटलंच तर बघ 4 इंटू आणि इंटू, समजलं, असं करावं लागेल. सो हे काय झालं सांगा मला, हे झालं 12 हे 60 कॉमन आलं. ठीक आहे, आतमध्ये राहिलं √5 मायनस 1 मायनस इकडं 5√5 मायनस 3√5 मायनस 16. ठीक आहे, सगळं बाहेर करून घ्या. हे किती आलं तुमचा 12√5 मायनस 12 मायनस 5√5 मायनस मायनस प्लस 3√5
मायनस मायनस प्लस 16 डिवायडेड बाय 60. ओके ठीक आहे. सो मला सांगा काय काय आलं. 12√5 मायनस देन ठीक. ठीक आहे. इथे जर आपली चूक झालेली बघा. इथं प्लस तर राहायला पाहिजे ना. सो हे प्लस प्लस, सो हे मायनस इंटू प्लस मायनस यायला पाहिजे. ठीक आहे, असं होणार ते. ठीक. सो 12 हे किती झालं. -5 -3 -8. सो 12 - 8 4√5 आलं. ओके ठीक आहे. -12 प्लस 16 हे झालं +4 डिवायडेड बाय 16 आलं. ओके ठीक आहे. सो 4 कॉमन निघेल याच्यातनं. हे फॉर्म्युले आहेत. ओके हां 4 याच्यातून कॉमन निघेल. सो 4 इकडं आलं 5 + 1 √5 डिवायडेड बाय 1. 16 4 1 जा 4 4 4 जा. सो यू विल गेट -5 + 1 डिवायडेड बाय 4. दॅट इज वॉट sin 54 डिग्री. सो sin 54 डिग्रीची किंमत मिळाली √5 + 1 डिवायडेड बाय 4. ओके ठीक. सो हे मी इरेज करतो आता. सो आपलं फर्स्ट काय होतं. सो पुट ऑल द व्हॅल्यूज. पुट sin 18 इज इक्वल टू sin 18 ची किंमत मिळालेली -√5 - 1 डिवायडेड बाय 4 आणि sin 54 ची मिळाली तुम्हाला √5 + 1 डिवायडेड बाय 4. ओके ही किंमत आपण त्या इक्वेशनमध्ये इन वन सो 1 मध्ये पुट करू. सो 1 काय होता बघा तुमचा इथं LHS इज इक्वल टू sin 18 मायनस sin 54. बघा जरा चेक करा. ओके sin 18 मायनस sin 54. सो व्हॅल्यू पुट करा. सो काय आलं हे √5 - 1 डिवायडेड बाय 4. त्यानंतर इथं काय आलं -√5 + 1 डिवायडेड बाय 4. ओके सो 1/4 सपोज कॉमन आला. आतमध्ये काय राहिलं √5 - 1. सो -√5 हे सुद्धा -1च होणार. सो 1/4 √5 गेट कॅन्सल. -1 इंटू -1 दॅट इज वॉट -1 -2. सो यू विल गेट -2/4. सो दॅट इज वॉट -1/2. ओके सो दॅट इज LHS इज इक्वल टू RHS. सो असं हे न्यूमरिकल आहे. सो प्रोसिजरने गेला तर तुम्हाला ते सोपं आहे. काही काळजी करू नका. ओके ठीक आहे. पॉज करून हे सुद्धा लिहून घ्या. ठीक आहे. हे बघा हे एकदम इझी आहे. इथं सिम्पल LHS घ्या. LHS इज इक्वल टू cos π/4 + x + cos π/4 - x. ओके ठीक. सो आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला लिहितो मी. cos A + cos B. cos + cos दॅट इज वॉट 2 cos A + B डिवायडेड बाय 2 डॉट cos A - B डिवायडेड बाय 2. ओके हा सिम्पल फॉर्म्युला आहे. तो इथं आपण यूज करूयात. ठीक. सो सांगा मला काय फॉर्म्युला आहे. 2 cos A म्हणजे हा एवढा आणि हा B म्हणजे हा एवढा. ओके सो हा काय येणार आहे तुमचा 2 cos π/4 + x. ओके प्लस B किती आहे तुमचा π/4 - x डिवायडेड बाय होल डिवायडेड बाय 2. ओके डॉट cos अगेन सेम इकडं A - B. A इज वॉट π/4 + x मायनस π/4 हा. सो मायनस मायनस हे काय होणार +x डिवायडेड बाय 2. ओके ब्रॅकेटच्या बाहेर इथं मायनस आहे ना. सो आतलं चिन्ह इथलं बदलणार एवढं लक्षात घ्या. सो 2 cos
So plus x gets cancelled, plus x minus x get cancelled. So pi by 4 plus pi by 4, that is what 2 pi by 4 divided by 2. Okay, so again here dot cos, here pi by 4 plus pi by 4 get cancelled, here you will get 2x by 2. ठीक है. So that is what 2 cos 2 get cancelled, 2 get cancelled, here pi by 4 dot cos x. Okay, now what is cos pi by 4? That is what cos 45. So value of cos 45 is 2 cos 1 by cos 45 is 1 by root 2, 2 into 1 by root 2 dot cos x. ओके, सो ह्याचं आपण काय करूया, रॅशनलायझेशन करू. ओके, रूट 2 ने डिवाइड मल्टिप्लाय करू. 2 इंटू रूट 2 डिवायडेड बाय हे रूट 2 इंटू रूट 2 डॉट कॉस एक्स. ओके, सो 2 रूट 2 डिवायडेड बाय रूट 2 इंटू रूट 2, रूट 2 ने रूट 2 लागून ल 2 2 जा रूट इंटू रूटचा स्क्वेअर आला. याचा अर्थ काय, स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल ना, डिवायडेड बाय 2. 2 राहिलं फक्त, 2 2 जा कॅन्सल झालं. सो रूट 2 दॅट इज वॉट LHS इज इक्वल टू RHS. ओके, सो हे असं सोपं गणित आहे. ओके, पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या, मग आपण नेक्स्ट सॉल्व करूया. ठीक आहे. ठीक आहे, याच्यात बघा आता LHS घ्या पहिला. LHS इज वॉट sin 5x मायनस 2 sin 3x प्लस sin x डिवायडेड बाय cos 5x मायनस cos x. बरोबर, ठीक. सो याच्यात काय करूया आपण, हा sin 5x हा प्लस sin x पुढे आणू, मायनस 2 sin 3x डिवायडेड बाय cos 5x मायनस cos x. ओके, ठीक. सो आता याच्यात बघा sin a प्लस sin b चा इथं फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो एवढ्यासाठी. आणि इथं cos a प्लस sin a प्लस sin b चा फॉर्म्युला इथे येतोय, आणि इथं काय येतोय, cos a मायनस cos b चा फॉर्म्युला येतोय. बरोबर, ठीक. सो हे दोन फॉर्म्युले तुम्हाला पाठ असतील तर आपण लिहूयात. बघा पहिला sin a प्लस sin b काय असतं, 2 sin a प्लस b डिवायडेड बाय 2 डॉट cos a मायनस b डिवायडेड बाय 2. ओके, देन दुसरा cos a मायनस cos b चा फॉर्म्युला काय तुमचा, 2 sin cos मायनस cosला sin येतं ना, 2 sin a प्लस b डिवायडेड बाय 2 डॉट sin b मायनस a डिवायडेड बाय 2. ओके, सो आय होप तुमच्या हे सगळे फॉर्म्युले पाठ असतील तरच ही गणितं सगळी सुटणार आहे, तेवढं लक्षात ठेवा. सो याला हा फॉर्म्युला वापरू आपण, 2 sin ओके a प्लस b 5x प्लस x डिवायडेड बाय 2. ओके, डॉट कॉस मोठ्या ब्रॅकेटमध्ये लिहा, डॉट कॉस a मायनस b 5x मायनस x डिवायडेड बाय 2. ओके, मायनस 2 sin 3x होल डिवायडेड बाय cos 5x 2 sin a प्लस b 5x मायनस x डिवायडेड बाय 2. ओके, ठीक आहे. डॉट sin b मायनस a, b किती आहे, x मायनस 5x x प्लस 5x येतं, a प्लस b डिवायडेड बाय 2. ओके, सो इज इक्वल टू इथं काय राहणार सांगा मला आता. ओके, 2 sin 5x प्लस x 6x डिवायडेड बाय 2 विच मीन्स 3x डॉट cos 5x minus x that is 4x divided by 2 that means 2x minus 2 sin 3x. इथं काय राहिलं, 2 sin
5x plus x 6x divided by 2, that is what 3x dot sine x minus 5x, that is minus 4x divided by 2, that is minus 2x. ओके, सो इथं काय येईल सांगा. सो याच्यातून 2 sin 3x कॉमन काढा. 2 sin 3x कॉमन निघेल. आतमध्ये काय राहील cos 2x minus 1, isn't it? ओके, cos बरोबर आहे ना, cos 2x minus 1 राहील इथं. ओके, ठीक आहे. पुढं आता हां, साइन मायनस थिटा इज वॉट, साइन मायनस थिटा, साइन मायनस थिटा इज वॉट मायनस साइन थिटा. ओके, सो ते अप्लाय करा इथं. सो हे असेल 2 sin 3x, हे मायनस बाहेर घेऊया, मायनस साइन 2x. ओके, ठीक आहे. सो हे मायनस आपण कॉमनली बाहेर घेतलं. ठीक, इथं आता कॅन्सल काय होईल बघा, 2 sin 3x विल गेट कॅन्सल्ड. सो व्हॉट रिमेन्स हिअर, इथं लिहितो मी cos 2x minus 1 आणि इकडं मायनस साइन x. आपल्याकडे cos 2x फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे cos 2 थिटाचा, cos 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. ही व्हॅल्यू आपण टाकूया तिथं. ओके, सो आपल्याला काय मिळेल बघा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, दॅट इज साइन स्क्वेअर x मायनस 1 divided by minus sin x. Okay, so plus minus get cancel here, minus 2 sin square x divided by minus sin x, again minus minus get cancelled. हाँ, 2 अपन को क्या लाना है, 2 अपन को क्या लाना है tan x. ओके, ठीक है. काय ओके, सो हे 2 sin स्क्वेअर x प्लस तर sin स्क्वेअर x तसंच ठेवा. इथं बघा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला लागू होतोय. ओके, साइन 2 थिटा, साइन 2 थिटा काय असणार आहे 2 sin थिटा कॉस थिटा, बरोबर, 2 sin थिटा कॉस थिटा. सो ते तसं करू आपण, 2 sin x डॉट cos x, 2 गेट कॅन्सल. हा एक साइन x वरच्यातल्या एका साइन स्क्वेअर एक्सला, ह्या साइन स्क्वेअर एक्समध्ये 2 साइन एक्स असणार आहेत, बरोबर, त्यातला हा एक साइन एक्स जाणार. सो काय राहिलं तुमचं साइन एक्स फक्त राहिला, याच्यात कॉस एक्स राहिला, आणि साइन एक्स अपॉन कॉस एक्स इज वॉट, दॅट इज वॉट tan x. ओके, सो देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. समजलं. सो हे असं गणित आहे, सोपं आहे. ओके, सोडवा. ठीक. ओके, सो घ्या ह्याच्यात LHS काय बघा, साइन स्क्वेअर 6x मायनस साइन स्क्वेअर 4x. ओके, सो इथं फॉर्म्युला बनेल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. इथं लिहितो वाटलंच तर मी, किंवा इथं खाली लिहितो बघा. ओके, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, दॅट इज वॉट ए प्लस बी, ए मायनस बी. ओके, सो हे वापरा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी, साइन 6x प्लस साइन 4x. ओके, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये साइन 6x मायनस साइन 4x. ओके, इट बरोबर आहे. ठीक आहे, पुढं आता परत साइन ए प्लस साइन बी, दुसरा फॉर्म्युला, साइन ए प्लस साइन बी. काय फॉर्म्युला आहे साइन ए प्लस साइन बीचा, 2 साइन ए प्लस बी डिवायडेड बाय 2 डॉट कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2. ओके, ठीक. इथं कुठला लागतोय साइन ए मायनस साइन बी, साइन ए डॉट साइन बी, सॉरी साइन ए मायनस साइन बीचा, बरोबर. असे 2 फॉर्म्युला लागतात. याचा फॉर्म्युला काय सांगा, 2 कॉस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 डॉट साइन ए मायनस बी डिवायडेड बाय 2. ओके, ठीक आहे. मग इथं वापरा 2 साइन ए प्लस बी 6x प्लस 4x डिवायडेड बाय 2 डॉट
कॉस ए मायनस बी 6 मायनस 4x डिवायडेड बाय 2 डॉट ओके इकडं 2 कॉस ए प्लस बी 6x प्लस 4x डिवायडेड बाय 2 डॉट साइन 6x मायनस 4x डिवायडेड बाय ओके सो सांगा 2 साइन 6x प्लस 4x 10x डिवायडेड बाय 2 that is what 5x dot cos 6x minus 4x 2x divided by 2 that is what x dot 2 cos into 2 cos 6x plus 4x divided by 2 that is 10x again sorry 5x and sin 6x minus 4x 2x divided by 2 that is what x ओके ठीक सो याला थोडंसं रिअरेंज करू 2 sin 5x डॉट हा cos 5x इथं आणू इंटू 2 इथं काय करू हा साइन एक्स डॉट कॉस ओके सो इथं कुठला फॉर्म्युला बनतोय बघा साइन 2 थिटाचा साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा बरोबर 2 साइन थिटा कॉस थिटा 2 साइन थिटा कॉस थिटा सो इथं काय असतो साइन 2 थिटा 5x डबल 10x डॉट त्यानंतर साइन 2 थिटा इथं साइन इंटू साइन 2 थिटा x डबल 2x हे फक्त रिअरेंज करा साइन 2x डॉट साइन ओके सो दॅट इज वॉट LHS इज इक्वल टू RHS ओके समजलं याचं व्यवस्थित लिहून घ्या याच्यात पण सिंपल तेच करायचं आहे बघा LHS घ्या cos square 2x minus cos square 6x ओके सो cos बघा a square minus b square फॉर्म्युला वापरू आपण इथं a plus b a minus b सो cos 2x minus cos 6x ओके आणि a minus b काय येणार आहे cos 2x सॉरी a minus b ते घेतला a plus b cos 6x इथं परत सेम आपल्याला cos a मायनस cos b चा फॉर्म्युला वापरायला लागेल बरोबर cos a मायनस cos b काय फॉर्म्युला असतो 2 sin a प्लस b डिवायडेड बाय 2 डॉट sin a सॉरी b मायनस a डिवायडेड बाय ओके आणि cos a प्लस cos b चा फॉर्म्युला काय आहे 2 cos ला cos a प्लस बी डिवायडेड बाय 2 डॉट cos a मायनस बी डिवायडेड बाय 2 ओके सो फॉर्म्युला सेम अप्लाय करू 2 साइन a प्लस बी 2x प्लस 6x डिवायडेड बाय 2 ओके डॉट साइन b मायनस a 6x मायनस 2x डिवायडेड बाय 2 डॉट इथं 2 cos a प्लस बी 2x प्लस 6x डिवायडेड बाय 2 डॉट cos a माइनस b 2x माइनस 6x डिवायडेड बाय ओके 2 sin 6x प्लस 2x that is what 8x divided by 2 4x dot sin 6x minus 2x that is 4x divided by 6x minus 2x okay 6x minus 2x that is what 4x divided by 2 2x आला ओके समजलं ठीक पुढं डॉट इकडे किती आलं सांगा इंटू 2 कॉस हे किती आलं 8x डिवायडेड बाय 2 4x डॉट हे किती आलं कॉस मायनस 4x डिवायडेड बाय 2 दॅट इज वॉट मायनस 2x सो 2 ह्याला आपण एकत्र लिहूया 2 साइन 4x ला हा कॉस 4x घेऊया इथं ओके ठीक आहे डॉट हे 2 किंवा गुणिले 2 साइन 2x कॉस मायनस थिटा इज वॉट cos theta so you will get cos 2x again similar formula sin 2 theta चा 2 sin theta cos theta okay so you will get 2 sin theta cos theta 2 sin theta
कॉस थिटा बरोबर. सो 2 साइन 2 थिटा. सो साइन 2 थिटा, थिटा किती आहे 4x, 2 थिटा किती येईल 8x डॉट इथे किती येईल साइन 2 थिटा, 2 थिटा किती आहे सॉरी थिटा किती आहे 2x, त्याचा डबल 4x. फक्त रिअरेंज करू टर्म. साइन 4x डॉट साइन 8x. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. समजलं. सो असे हे 9 क्वेश्चन आहेत. तुर्तास धन्यवाद. एवढे क्वेश्चन आपल्याला पुरेसे आहेत. बाकी क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला सोडूयात. ओके ठीक आहे. धन्यवाद.